झेंडावंदनाचा काल आदेश काढलेला आहे. पालकमंत्र्यांचं काल रात्री काय चर्चा झाली मला पण शिंदे साहेबांना विचारायला नाही मिळालं, कारण कालपासून मी इकडेच आहे. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही विचारणार आहोत नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे थांबलं आहे. कारण जे काय आमचं दोघांमध्ये थोडंसं मला का तुला तुला का मला असं होतं, तो विषय संपला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे आम्हालाच द्यायचं हे फायनल झालं, ठरलं आहे. कुठं अडले काय झालं आहे हे आता मी कार्यक्रम झाल्यानंतर दोघांच्या बैठकीत तोडगाही निघू शकला नाही, यांच्यापेक्षा वरिष्ठ कोणीच नाही ना महाराष्ट्रात ठरवणार. ते काय अजून माहिती नाही तोडगा निघालाय का नाही निघालाय हे आता मला अजून विचारल्याशिवाय कसं काय कळणार. पण ध्वजारोहणाचा अधिकार तुम्हाला दिलाय तर त्यामुळे अपेक्षाच आहेत 100%. त्यामध्ये काय दुसरं काय अडचणीचा काय भाग मला वाटत नाही. असं काय आहे पण की तुम्हाला पालकमंत्रीपद मिळतच नाहीये, असं काय आहे की काय झालंय नेमकं? ते आता तुम्हाला सांगितलं ना, आता मला कार्यक्रम झाल्यानंतर विचारतो नक्की काय अडथळा आहे, कुठं काय आहे, ते कुठल्या देवाची नड आहे काय ते जरा आम्हाला बघू द्या. काही नवस वगैरे करावं लागेल का आता? नाही काय होऊ शकतं. सकाळी सेल्फी व्हिडिओ टाकला सगळ्या माध्यमांसमोर काय आता उद्या ध्वजारोहण करता येणार आहे माझ्या हस्ते. हो आता ते काय म्हणजे संकेत आहे का? हा अजून 2 दिवस बाकी आहेत, तर त्याच्यामध्ये मला वाटतं कदाचित निर्णय होऊ पण शकेल. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की जे ठरलेलं आहे ते आता ठरलेलं आहे, त्यामध्ये दुसरी काय अडचण मला तरी वाटत नाही. तरी पण शिंदे साहेबांना विचारून मी बाकीचं सांगतो. पालकमंत्री भरत शेठ. बरं ऐका ना, एक संजय राऊत होय ते तुम्ही गमजा कधी ते हात नाही गमजा नाही हातरुंगला आहे, फक्त जॅकेट घालायचं. बरं एक संजय राऊतांचा एक खळबळजनक दावा आहे, बहुमत असताना निवडणूक आयोगाने अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना फोडली आणि 5,000 कोटींना विकली असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं, त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलटं सांगतात आणि आत्तापर्यंत जे बोलत आलेलं आहे ते नेमकं उलटं घडत आलेलं आहे हे आपण पाहिलं आहे. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काही निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार. आज त्यांनी असंही सांगितलं की अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि त्यासाठी ते मोदीच्या मागे लागले आहेत, मात्र काही मोदी ऐकत नाहीये त्यांचं. ते एवढी मोठी बाब काही मला नाही सांगता येणार, ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे. एक प्रश्न रोजगार सेवकांचा आहे की तुम्ही रोजगार सेवकांना 8,000 रुपये मानधन आणि 2,000 रुपये भत्ता देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याची सगळी तरतूद पण करून ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्र्यांची सही मागच्या आठवड्यात झालेली आहे, मुख्यमंत्र्यांची राहिलेली आहे, ती झाली का मग आम्ही ते जे काय मंजूर झालेले पैसे आम्ही वाटप करणार आहोत. त्यामध्ये रोजगार सेवकांचे मला फोन येतात, त्यांना आम्ही समजावून सांगतोय आणि काही दिवसातच त्यांची ती मजुरी आणि ते रोजगारांचा पगार जे काय ते आम्ही देतो. ठीक चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.